नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पी.एम. किसान योजनेमध्ये एका चुकीमुळे हप्ता बंद पडलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याच्या बघणार आहोत. पी.एम. किसानच्या पोर्टलवरती व्हॉलंटरी सरेंडर नावाचे एक ऑप्शन टाकण्यात आलेले आहे, ज्यामध्ये जर शेतकऱ्याला स्वइच्छेने आपला हा लाभ सोडायचा असेल तर हा लाभ सोडण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नसल्यामुळे उत्सुकतेपोटी ती ऑप्शन क्लिक करण्यात आली. बऱ्याच जणांच्या माध्यमातून हे नेमकं काय आहे पाहण्यासाठी ऑप्शन क्लिक करण्यासाठी आलेली आहे. पर्यायानं व्हॉलंटरी सरेंडर झाल्यामुळे या शेतकऱ्यांचे हप्ते येणं बंद झाले आहे. कित्येक शेतकरी होते की ज्यांचे ऑप्शनवरती क्लिक केल्यामुळे हप्ते बंद झाले होते, परंतु ऑप्शनच्या अंतर्गत जर हप्ता बंद केला तर भविष्यामध्ये पी.एम. किसान योजनेचं नवीन रजिस्ट्रेशन करता येत नव्हतं किंवा या योजनेअंतर्गत पुन्हा लाभार्थी म्हणून पात्र होण्यासाठी मुभा देखील नव्हती. मात्र आता यांच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा पी.एम. किसानच्या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीचं हे बटन दाबलं गेलं, ही ऑप्शन निवडताना आलेली होती, त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ता सुरू करण्याची ऑप्शन यांच्या अंतर्गत चालू करण्यात आलेली आहे. यांच्यावरती व्हॉलंटरी सरेंडर रिवॉक नावाची ऑप्शन आता पी.एम. किसानच्या पोर्टलवरती टाकण्यात आलेली आहे. यांच्यासाठी आपल्याला पी.एम. किसानच्या पोर्टलवरती यायचे आहे, ज्या ठिकाणी महत्त्वाचं ऑप्शन देण्यात आलेले आहे. यांच्यामध्ये खाली एक ऑप्शन असतं, आपण बघणार आहोत की तिथे पी.एम. किसान व्हॉलंटरी सरेंडर रिवॉक हा यांचा अर्थ होतो. आपल्याला ती काही बाब निवडलेली आहे. आपण जर काही ऑप्शन घेतलेले असतील, ऑप्शन परत करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल. रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चर कोड टाकल्यानंतर OTP पाठवला जाईल. OTP टाकल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर करायचं आहे. व्हेरिफिकेशन OTP केल्यानंतर क्लिक करायचं आहे. असे करून हे माहिती भरून घ्यायची आहे व आपला पी.एम. किसान योजनेचा हप्ता पुन्हा चालू करण्यात येणार आहे. धन्यवाद.